7080 गावदे वेले संघ तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल, कारण डिसिजन कॅप्टनने दिला की आम्ही बॅटिंग करू. आणि भावेश पाटील जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत ते सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतील बॅटिंग मार्क वरती ओपनिंगला आलेत. आणि त्याच्या जोडीला अल्पेश पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वीर तानाजी दापोडे बी या टीमला सध्या तर तुम्ही फिल्डिंग करताना पाहाल. गीतेश पाटील पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये आलेला आहे. पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हा आपण टायमर सुरू करूयात. या मॅचला आजच्या दिवसातली चौथी मॅच. सन्माननीय हरीश सत्यवान वीर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी साहेबांना विनंती करतो की मंचावरती या. तुमचं सहर्ष स्वागत. सामन्याला करतात आपण सुरुवात. भावेश पाटील स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा मिडॉनला त्या ठिकाणी फिल्डर मिसफील्ड झाली. बॉल मागे चाललाय. 2 धावसंख्येची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि 2 धाब्याने धावफलकाचा इथनं होत असताना श्री गणेशा. गीतेशचा पहिला बॉल चांगला होता. ऑफसमवरती हलकासा आतमध्ये टाकण्यात आला. 12:38 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. अर्थातच इथून तुमचा वेळ सुरू झालाय. फिल्डिंग करणारी टीम 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटं घ्यायची आहेत. 20 मिनिटांमध्ये काही करून 4 ओव्हर तुमचे फेकून झाले पाहिजेत. पहिल्या बॉलवरती 2 धाबा. गीतेश पुन्हा एकदा तयार. ऑफ द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. थोडासा बाउन्स सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी स्ट्रेट टाकण्यात आला. बॉलला आतमध्ये या बाहेर काढण्याचा प्रयत्नच केला नाही. परंतु टप्प्यानंतर आपण बघितलं तर सत्यक लेंथ आणि लाईनवरती टप्पा पडल्यानंतर या खेळपट्टीने तर ती संधी प्राप्त करून दिली बॉलरला. कारण बॉलरला जेव्हा जेव्हा बॉल डॉट फेकायचे असतात ना तेव्हा 3 दिवसामध्ये आपण बघितलंय की ऑफस्टंपची लेंथ ना प्रत्येक बॉलरला ऍडव्हान्टेज देणारी राहिली आहे. त्यामुळे हा बॉल तुम्ही बघितला डॉट. ओव्हर द विकेट. अटॅक कट केलाय. इनफिल्डला क्लिअर केलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीयेत. 2 फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल चाललाय. स्वीपर कव्हर बॉलच्या बाहेर. भावेश पाटीलच्या बॅटमधला हा पहिला चौकार. तुम्ही बघताय आणि तेच सध्या तरी बॅटिंग करतात. त्यांच्याच बॅटमधून आला चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या 6 अटॅक करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये गीतेश्वर. ओ द विकेट. थोडे पुढे आले. स्वीप केलाय. सुंदर फटका. पॉवर प्ले आणि त्याचा योग्य वापर. स्क्वेअर लेग बॉलरच्या बाहेर. लागोपाठचा भावेश पाटीलचा दुसरा चौकार. सचिन रमेश तेंडुलकरला तुम्ही पहा. सेहवागला पहा. खरं तर छोट्या बॅकलिपचा वापर असे खेळाडू जास्त करत असतात. यावेळेला छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना फुलटॉस बॉलला टर्न करण्यात आलं जिथे लागोपाठचा दुसरा चौकार आला भावेशच्या बॅटमधून. आता कट करण्याचा प्रयत्न. शॉटमॅन त्या ठिकाणी सेट आहे. बघितलं थर्डमॅननी बॉलला अडवलं विकेट किपरच्या मागे. तिथून आपल्याला पाहायला मिळाली क्विकली सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना इथे कट करण्याचा प्रयत्न होता. गती कमी होती. जास्त गतीचा वापर केला नव्हता. याच्या अगोदर आपण बघितलं तर थोडासा गतीने बॉल हँडल केला गीतेश पाटीलनं. परंतु त्यानंतर पेस व्हेरिएशन भावेश पाटीलसाठी खरं तर उजव्या स्टंपचा थोडासा आतमध्ये आणणारा बॉल परंतु जो कमी गतीचा होता. कट करायचा होता. शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी होते. त्याने बॉल अडवलं. तिथून आपल्याला सिंगल टीमची टोटल पुढे जाता असताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 11 आकडावरती. आता लेफ्ट आर्म बॅट्समन सध्या तरी स्ट्रायकिंग इन वरती आहे. ज्याला फेस करावा लागेल गीतेश पाटीलचा शेवटचा बॉल म्हणजेच अल्पेश पाटील ऑन अ स्ट्राइक. लास्ट बॉल. ऑफ द विकेट. शेवटचा बॉल मागे खेळायचा होता परंतु मिस केली लाईन. मागे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बॉल बघितलं तर पडल्यानंतर आतमध्ये आला. सुपर बॉल. शेवटचा बॉल डॉट फेकत असताना पाहायला मिळाला गीतेश. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 वरती एकही गडी आतापर्यंत बाद नाहीये. टीम बॅटिंग करत असताना फसवाई 7080 काफरोबा वेहले. दोन कमी गतीचे बॉल आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये. गीतेश पाटीलचं षटक पहिलं संपलं. चौथ्या मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये सध्या तरी तुम्ही बघताय बॅटिंग करत असताना फसवाई 7080 कापरोबा वेल. 12:38 मिनिटांनी आपण या सामन्याला सुरुवात केली होती. 12:41 मिनिटं झालेले आहेत. 4 मिनिटं
खरं तर तुम्ही घेतलेले आहेत. ऑलमोस्ट आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा 4 मिनिटं कंप्लीट होतील. सो पहिला ओव्हर परफेक्टली टाइम नुसार तुम्ही खरं तर टाइम कन्झ्युमिंग करून खरं तर फेकलाय. परंतु यानंतर ही तुम्हाला वॉर्न करेन की आता 12:42 मिनिटं झालेले आहेत. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते अरविंद दादांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. हरीश भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी आकाश दादांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान या मंचावरती करण्यात यावा. सन्मान्य हरीशजी भोईर जे नुकतेच या व्यासपीठावरती विराजमान आहेत. प्रेक्षकांमध्ये बसून खरं तर दादा या मॅचचा आनंद घेत होते, परंतु आम्ही त्यांना मंचावरती इन्व्हाइट केलं. तुमची जागा या मंचावरती होती, म्हणून हरीश दादांचा सन्मान आपण या ठिकाणी आकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते करतो. थँक्यू सो मच. राधा स्मृती चषक 2026 मध्ये तुम्ही आला, तुमचं सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये आला मीत पाटील. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धाबा आल्या 11, पण तो एकही गडी आतापर्यंत गमावला नाही. ऑन साइडला ताकदीचा वापर, परंतु मिडलिंग नाही झाला. बॉल एलिव्हेट या ठिकाणी झाला नाही. मिड विकेटला कोणती मिस्टेक नाही फिल्डर कडून. टीमचा सर सेनापती भावेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. फिल्डिंग मार्क वरती जर आपण बघितलं तर समीर होता. कोणती मिस्टेक त्याने केली नाही. मिड विकेटला प्रॉपरली तो उभा राहिला. त्यालाही माहिती की एलिव्हेट करता वेळेला थोडासा कमी ताकदीचा वापर करण्यात आला, कारण बॉलच तसा होता. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला अटेम्प्ट करण्यात आला. व्यवस्थित बॅटवरती मिडलिंग नव्हती, एलिव्हेट करता आलं नाही आणि डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर समीर कोणती चुकी न करत असताना त्याने पाठवलं मैदानाच्या बाहेर भावेश पाटीलला. आणि आता पहिला धक्का 11 या धावसंख्येवरती लागला. आता आलाय वन डाऊन पोझिशन वरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती दर्शन. वन डाऊन पोझिशन वरती जाणारे खरं तर खेळाडू हे आपल्या टीम मधून अष्टपैलू खेळाडू असतात, कारण वन डाऊनला त्याच खेळाडूला पाठवलं जातं जो आपल्या टीम मधला पिंच हिटर असेल. परंतु नुकतीच विकेट मिळवली अमित पाटीलने आणि त्याच्या समोर सध्या तरी दर्शन पाटील. ओव्हर द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सुंदर. आणि तीच आपण चर्चा करत होतो की वन डाऊन पोझिशन वरती अशाच खेळाडूला पाठवतात. त्याच मधला खेळाडू दर्शन पाटील स्लॉग हिटर, त्याच्या बात मधून स्लॉग हिट षटकार. बॉल टाकला, त्याच्यावरती तुटून पडला. मीत पाटीलच्या विरोधातला पहिला षटकार. दर्शनच्या बॅट मधून धाबा 17. आता लुबो फुल टॉस सटम करण्यात आलाय. कव्हर्सला फिल्डर नाहीयेत. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डीप कव्हर पर्यंत पोहोचला. स्टॉप केलं त्याने बॉलला. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली, कारण थ्रू दी कव्हर्स खेळले होते. बॉल ऑप्शनचा ऑलरेडी बाहेरच टाकण्यात आला होता, परंतु त्याला लफ करण्याचा प्रयत्न तिथे ऍडव्हान्टेज मिळू दिला नाही. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. लॉंग ऑफने त्याला इशारा दिला की एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला प्रवास करावा लागेल डीप कव्हर पर्यंत. त्याने प्रवास केला. तिथून पाहायला मिळालं धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 19. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात विकेटने झाली, त्याच्यानंतर विरोधात आला षटकार आणि त्याच्यानंतर 2 धावा. आता जास्त पुढे आले. ऑन साइडला दिशा देत असताना सुंदर फटका, क्रिकेटला पुस्तकी फटका, स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. चौकार बाय दर्शन पाटील. रिप्ले तुम्ही बघितलाच असेल की थोडासा पुढे येऊन फटका सूपचा अंदाजाने खेळलाय. मी विनंती करेन मॅनेजमेंट कमिटी की तुमचे व्हॉलेंटियर जर असतील सीमेचं रक्षण करत असताना तर थोडस जुना की नवा जुना. पहिल्या ओव्हर मध्ये आपण नवीन बॉल देतो, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण जुनाच बॉल देतो. चला, आपल्याकडे जुने बॉल अवेलेबल नसतील तर थोडासा जुना झालेला बॉल त्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करा, किंवा नवीनही देण्यात येईल तिथे तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे. चौकाराने खूप काही घडतंय बिघडतंय, कारण पहिल्या ओव्हर मधला 11 धावसंख्येचा दबाव होता. तो दबाव मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन पोझिशन वरती दर्शन पाटील गेल्यानंतर त्यांनी 2च बॉल वरती तो दबाव काढला. पहिल्या बॉल वरती दुहेरी, त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक षटकार आला होता.
त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा आपण विचार केला तर तो खेळतोय 12 वरती आणि चौकाराच्या बरोबरीनं या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कॅप्टनने घेतलेला डिसिजन तो आतापर्यंत तुम्हाला करेक्ट पाहायला मिळतोय. कारण 23 धावा 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळतोय हा आकडा टीम वेहिलीच्या स्कोर कार्डवर. ऑन द विकेट दर्शनसाठी अजून एक बॉल लो फुल टॉस, परंतु इथनं गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतात परंतु कॅज्युअल आपट्स. असं वाटलं की बॉल अडवतील परंतु पूर्णपणे कॅज्युअल आपट्स पाहायला मिळाले. बॉल बाउंडरांच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार. त्यांच्याच नावावरती आधारित हे संगीत तुम्ही बघितलं, पण तो संगीत ऐकून खरं तर आता जेवढी मजा नाही तेवढे फटके खरं तर बघून मजा आहे. कारण फटके चौफेर बाजूने या ठिकाणी खेळले जातात. दर्शन पाटीलच्या बॅट मधला अजून एक चौकार या आजच्या दिवसामध्ये चौथा खेळाडू राहिला ज्याच्या नावावरती 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 गडी बाद. मागच्या मॅच मध्ये खूप सारा संघर्ष होता. गीतेश पाटील आणि मीत पाटील ह्या दोघांचे षटक संपताना तुम्ही बघितले. आता सध्या तरी आपण सिच्युएशन अशी बघता की थोडासा खरं तर दबाव आहे. वैभव पाटील या टीमचे खरं तर बेतौर स्पेशलिस्ट होते परंतु कदाचित सरावाचा अभाव असल्या कारणाने कदाचित ते या मॅच मध्ये ओव्हर करतील की नाही याचा प्रश्नचिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे. पण तो बघूया कशा रणनीतीने सध्या तरी वीर तानाजी दापोडे बी या धावसंख्याच्या वाढतात त्या धावसंख्येनं रोखतील. 2 ओव्हरमध्ये 31 गेलात आणि आता क्रिश पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये आला. त्याच्यासमोर अल्पेश पाटील. पहिला बॉल अल्पेशसाठी बॉल ताकदीने पाठवण्यात आलाय. ऑन साइडला टप्पा पडला, बाउन्स घेतलाय, फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न परंतु तिथे मिस्टेक झाली. बॉल बाउंडरांच्या बाहेर. अल्पेश बॅट मधून पहिला चौकार. स्पर्धेला देण्यात आली 2 सायकल देण्यात आलेल्या आहेत असे ऍडव्होकेट परजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला दशरथ पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. खरं तर दादाच्या माध्यमातून 2 सायकल्स या स्पर्धेला देण्यात आलेल्या आहेत. सो दादांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुमचं खेळाडूंप्रती असणारं प्रेम, क्रिकेट खेळाप्रती असलेली निष्ठा आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता. या स्पर्धेला 2 सायकल्स तुमच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सो तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. या ठिकाणी स्वागत क्रिश पाटीलचं केलं अल्पेश पाटीलने, कारण 2 मोठे फटके लागोपाठ. ऑन साइडला आता 3रा येईल, स्लॉट मध्ये बॉल, फिल्डर पाहतच राहील आणि बॉल चाललाय मिड विकेट बॉलांच्या बाहेर. हवाई यात्रेसाठी षटकार. खरतर घुटना देख और सिक्सर देख. हा फटका तुम्ही पहा. उजवा जो गुडगा होता तिथे वेट ट्रान्सफर करत असताना डाव्या पायाला थोडासा पुढे ठेवला, मागच्या पायावरती वेट थोडासा ऍडजस्ट केला. त्यानंतर आपण या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना मिड विकेटला बघितला अल्पेश पाटीलला. जशी दर्शन पाटीलची सुरुवात झाली होती ना तशी सेम सुरुवात झाली आहे अल्पेश पाटीलची. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 16 तर दर्शन खेळतोय 20 वरती. या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 47. धावा खूप वेगाने वाढतात या मॅच मध्ये. अजून एक मागे खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. अलंग कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये, सिंगल झाली कंप्लीट परंतु त्या ठिकाणी दर्शन थांबवतात त्याला की पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने मी फटके खेळलोय आता याही ओव्हर मध्ये ट्राय करण्यासाठी कदाचित स्ट्राईक त्यांनी घेतली आहे. कारण दोन्ही खेळाडूंची पार्टनरशिप आतापर्यंतची जे बघितली ना तर भावेश पाटील बाद झाल्यानंतर कोणताही इम्पॅक्ट पडूच दिला नाही.
का अल्पेश पाटील आतापर्यंत 17 वरती खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये दर्शन पाटीलने 20 धावा बनवल्या होत्या. आता तो दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याचा अटॅक राहिला मीत पाटीलच्या विरोधात आणि आता क्रिश पाटीलच्या विरोधात आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत 4 बॉलमध्ये. ओद विकेट ऑन साइडला ताकदीचा प्रॉपर वापर कनेक्टिव्हिटी सुंदर फिल्डर प्रयत्न करत होते परंतु त्यांनाही बीट करून अनदर बिग हिट 6. प्रोजेक्टेड स्कोर 77 चा दाखवतोय आणि मित्रमंडळ आजच्या दिवसातल्या 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये हा सर्वात मोठा टोटल कदाचित होऊ शकतो आणि पार्टनरशिप ही सर्वात मोठी होती अल्पेश आणि दर्शन मधली. समोर लॉफ करण्यात आलाय डाऊन द ग्राउंड फटका परंतु फिल्डर आता कोणती मिस्टेक नाहीये. आता परतावं लागेल दर्शन पाटीलला मैदानाबाहेर. षटकाराचा प्रत्युत्तर क्रिश पाटीलने दिलाय. बॅट्समन आउट. या ठिकाणी राहिली कारण धावा वाढवत होता दर्शन पाटील आणि त्या धावा कमी करण्यासाठी एखादी विकेट ही बहुमूल्य होती. ते योगदान आपण बघितलं क्रिश पाटीलचं परंतु त्यांनी खर्च केल्या धावा तब्बल 23 ती कॅच पकडण्यात आली गीतेश कडून. ज्या गीतेशने पहिले षटक हाताळलं 11 धावसंख्येचं खरं तर ते षटक होतं आणि आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आताही परिस्थिती खूप चांगली आहे टीम काप्रोबा वेलीची कारण 54 धावा टीमच्या टोटल मध्ये. ज्या गोलंदाजाची चर्चा आपण करतो तो वैभव पाटील सरावाच्या अभावामुळे कदाचित त्याला बॉलिंग टाकणं शक्य नव्हतं परंतु या क्रिटिकल कंडिशनला त्यालाही माहिती आहे की अनुभव जो आहे तो अनुभव आता इथनं मैदानाच्या आतमध्ये दाखवायला हवा. कॅप्टनने दाखवलेला विश्वास वैभव पाटीलला आता ते षटक देत ओव्हरच दिलंय परंतु त्याच्या समोर अल्पेश पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला विराज परंतु तो नॉन स्ट्रायकिंग वरती आणि स्ट्रायकिंग वरती अल्पेश पाटील. कमी गतीचा बॉल टप्पा पडला ऑप्शनच्या बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर सांगत असताना अतिश पाटील सर की हा व्हाईट बॉलने 55 धावा टीमच्या टोटल मध्ये. हाच 55चा आकडा पिंपळा संघाने आजच्या पहिल्या मॅच मध्ये बनवला. ऑन साइडला टर्न करायचा होता परंतु स्ट्रेट अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. गतीमध्ये परिवर्तन खरतर जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा स्पेशली एका गोष्टीचा प्रत्येक बॉलर विचार करतो की बॅटरच्या रेंज पासून दूर जर बॉल ठेवला तर कदाचित त्याला ऑन साइडला खेचण्यात थोडीशी ताकद जास्त लावावी लागेल. पवनपुत्र वडपे आणि अप्पा एंटरप्राइजेस बरोडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसच्या संदर्भात सेकंड इनिंग चालू होण्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग करायची टॉस साठी. लेफ्ट हँड बॉलर खोदून काढलाय डीप मध्ये फिल्डर दूर वरती आहेत परंतु पोहोचू शकत नाही. ते कळालं फिल्डरला आणि बॉल चला बॉलांच्या बाहेर अल्पेशच्या बॅट मधून अजून एक 4. बाहेर अजून एक चौकार. टीमची धावसंख्या 59. 2 बॉलचा खेळ या ओव्हर मधला संपला आणि 5 धावा खर्च केला वैभव पाटीलनं. लेफ्ट हँड राऊंड लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करायचं होतं परंतु बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये. चांगला बॉल होता तिथं लेग बॅटची जरूर सिंगल मिळेल. धावा आपल्याला बॅटची गडा धावा पाहायला मिळतील 60. अगदी कमी गतीचा बॉल लोवर फुल टॉस लँड झाला खरं तर डीप पायांखाली परंतु बॅट अँड बॉलचं हलकस कनेक्शन आणि आता स्ट्रायकिंग वरती पोहोचलाय विराज पाटील. या टीम कडे खरं तर भरपूर सारे हार्ड हिटर आहेत त्यामधला एक विराज पाटील ऑन द स्ट्राईक. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला खेचायचा होता बॉल परंतु व्यवस्थित खरं तर हँडल करता आला नाही. टप्पा पडल्यानंतर कदाचित बॅटला स्पर्श झाला. तेच अंपायर सांगतात थर्डमॅनला फिल्डिंग झाली. एका सिंगलनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना. धावा झालेल्या 61. सन्माननीय नवनाथजी पाटील आणि किशोरजी माळी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम तुमचे सहर्ष स्वागत. 3 ओव्हरच्या कंपॅरिझन हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल जात आहे वैभव पाटीलचं.
कमी गतीचा बॉल व्यवस्थित जात होता यश षटक, परंतु त्याला आता मागणं ठरवण्याचं काम स्ट्राईक मिळाली अल्पेशला आणि त्याच्या पाठमधून अजून एक षटकार, त्याचा इंडिव्हिज्युअल धावा 28. केला तर जेव्हापासून तो खेळपट्टीवरती आलाय प्रत्येक बॉलर वरती त्याने अटॅक केला. 5 बॉलचा खेळ संपला, सेट बॉल घेऊन तयार. कमी गतीचा बॉल त्यालाही टर्न केला, ऑन साइडला गॅप मोठी आहे, टप्पा पडलाय, गेलाय बॉल बॉर्डरच्या बाहेर 67 आणि त्याच्यामध्ये अजून 4 ऍड केला होता 71 आणि 72 धावत संख्येचा सर्वात मोठा आजच्या दिवसात. लवकरात लवकर या. चला टीम वडपे कॅप्टन नाहीये कारण बरोडीचे कॅप्टन आलेले आहेत. टीम वडपे कॅप्टनला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे तो पाळतोय. टॉस साठी या, अन्यथा मग मॅनेजमेंट तुम्हाला पेनल्टी देईल, मग ती तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल. अप्पा एंटरप्राइजेस बरोडीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम वडपे कॅप्टन नाहीये. पहिला बॉल जर इनिंगचा पडला दुसऱ्या इनिंगचा तर मग पेनल्टी तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल 2 धावसंख्येची. सो टीम वडपे कॅप्टन लवकरात लवकर या. चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा आपण बघितल्या तर 71 बनल्या आणि 72 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. वीर तानाजी तापड बी समोर फसवाई 7080 कापरबा वेहिले या टीमने. बॅटिंग तर खूप चांगली झाली. इंडिव्हिज्युअल धावा जर आपण बघितल्या तर 32 वरती अल्पेश पाटील नॉट आउट राहिला. विराज पाटीलने बनवली 1, दर्शन पाटीलने 26 बनवल्या आणि भावेश पाटीलच्या सुरुवातीला बनल्या 11. अशा पद्धतीने 72 धावसंख्येचं टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. ते टार्गेट आता कॅल्क्युलेशन करूनच मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज जर करण्यात आलं तर कदाचित या धावा खरं तर क्रॉस होऊ शकतात. या टीमकडे एक वेगळा अबिलिटी आहे कारण या टीमचं नावच वीर तानाजी मालुसरे या खरं तर मावळ्याच्या नावाने हा संघ नेहमी खेळत असतो. हात तुटताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द पाळत असताना वीर तानाजी माळुसरे तुम्ही बघितलं सिंहगडावरती खरं तर जेव्हा त्यांचं निधन झालं छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी शब्द दिला होता की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं आणि त्या किल्ल्याचं नाव आधी कोंढा नव्हतं
परंतु ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे गेले तो कोंढाणा किल्ला जिंकला आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वीर तानाजी मालुसरे यांना रक्तबंबाल बघितलं, त्यांचं मृत्यू बघितलं, तेव्हा त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून ते उद्गार होते की गड आला पण सिंह गेला, म्हणून कोंढाणा किल्ल्याचं नाव तेव्हापासून सिंहगड पडलं. आणि त्याच पराक्रमी वीराच्या नावाने हा संघ नेहमी खेळत असतो. वीर तानाजी दापोडे बी. तर त्यांच्या समोर टार्गेट एक आव्हानात्मक टार्गेट आहे, 72 धावसंख्येचं टार्गेट. ते टार्गेट बनवण्याच्या अनुमानाने आदेश पाटील, आदित्य पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर पहिल्या ओव्हरसाठी आलाय या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर अनिकेत पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल कट केलाय, सुंदर फटका, दोन फिल्डर इनफिल्डला क्लिअर केलाय, स्वीपर कव्हर पर्यंत बॉलने प्रवास केलाय आणि जशी सुरुवात झाली होती टीम वेहेलीची तशीच होत असताना वीर तानाजी दापोडे बीच आले आदेश पाटीलच्या बॅटमधून. पहिला 4. ग्रेट टायमिंग बाय आदेश पाटील, प्रॉपरली थांबला, थोडासा वेट केला, बॉलला बाउन्स होऊ दिलं, इनफिल्डला क्लिअर करत असताना पहिला चौकार स्वीपर कव्हरच्या बाहेर आलाय अनिकेत पाटीलच्या विरोधातला. ताकदीचा वापर करायचा होता, बॉल यामध्ये विकेट मिळू शकते. शॉर्ट स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि मिस्टेक झाली आहे, भरपूर मोठी मिस्टेक. फिल्डर आपण त्या ठिकाणी जरूर बघितला, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत होते, चाच पडले नाही, कारण एकाच जागेवरती ते भवराच असा तोल धरून राहतो ना, तशा पद्धतीने त्याने तोल धरला होता, परंतु त्याच्याकडनं झालेली मिस्टेक आता त्याला जागा बदलवायला भाग पाडते. कारण आपण सध्या तरी बघताय की या जागेवरती ज्या जागेवरती होता तो त्या जागेवरती त्याची कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर त्याच्या फिल्डिंग प्लेस मध्ये चेंजेस केले जातात. आता त्याला आणलं फाईन लेगला, कारण शॉर्ट स्क्वेअर लेगला त्याच्याकडनं झेल ड्रॉप झाली, त्यानंतर आपण बघताय त्याला शॉर्ट फाईन लेगला आणलाय आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य पाटील. ऑप्शनच्या बाहेर परंतु खोदून काढलाय, चालला बॉल डीप बॅकआउट पॉइंटला, टप्पा पडलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहेत, बॉलला फील्ड केलं, डावखुर हाताने फेकतात, गुड फिल्डिंग. विराज पाटील होते त्या ठिकाणी, बॅकआउट पॉइंटला टप्पा पडल्यानंतर खूपच वेगाने इनफिल्डची जागा त्याने सोडली, बॉलला फील्ड करत असताना तिथनं अजून एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 6, लक्ष्य मॅच मध्ये 72 धावसंख्येचं आणि 12-4 रन रेटनं. खरं तर धावा जर बनतील 15 पेक्षा जास्त जर धावा बनतील ना प्रत्येक ओव्हर मध्ये, तर या सामन्यामध्ये 72 धावसंख्येचा पाठला होऊ शकतो. त्यासाठी आदेश पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडवर. ऑन साइडला पुन्हा एकदा मिस्टामिंग, आता पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली, बॉल मध्ये शॉर्ट पॅडमॅन बघतोय आणि आता कोणतीही चुकी नाहीये, इथनं परतेल मैदानाच्या बाहेर. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी खोळवला आणि इथनं बाद होत असताना आदेश पाटील लागणारा झटका पहिला. संधी शॉर्ट स्क्वेअर लेगला ड्रॉप झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळाला आदेश पाटील. मोठं टार्गेट आहे, त्या मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या स्ट्रोक साठी जावंच लागेल. याच खरं तर विचाराने आदेश पाटीलची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि आता समीर पाटील बॅटिंग वरती आला. यॉर्कर बॉल होता, ड्राईव्ह करत असताना तिथे बॉल हे झालं काय, मोये शॉर्ट कव्हरला खरं तर फिल्डर होते, बॉल फेकत असताना आपण बघितलं तर निसटला असावा कदाचित बॉल हातातून. त्यानंतर आपण बघितलं तर तो बॉल पुन्हा एकदा फील्ड करण्यात आला. तिथे आपण बघताय तर विकेट नंतर ही मिळालेली सिंगल, टीमच्या स्कोर कार्ड वरती झालेला बदल, 7 धावा टीमच्या टोटल मध्ये. 4 ओव्हरची मॅच 72 बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 1 गडी गमावलाय टीम जय वीर तानाजी दापोडे बीनं. ताकदीचा वापर परंतु मिस्टामिंग स्ट्रोक, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला, बघतोय बॉल कडे आणि कॉटन बॉल, चुकी नाही कोणतीच, अनिकेत पाटीलने चुकी केली नाही आणि इथनं विकेट क्रमांक याच ओव्हर मध्ये दुसरी मैदानाच्या बाहेर आदित्य पाटील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 72 बनवण्याच्या अनुमानाने फक्त 7 धावा 2 विकेटचा मोबदला वीर तानाजी दापोडे बी. काहीशी सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन की दिलदार मनाचा रुबाबदार राजा या स्पर्धेला ज्याने 2 सायकलचं योगदान दिलं, मॅन ऑफ द सिरीज आणि
जी ट्रॉफी आणि 2 सायकल्स आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला अशा ॲडव्होकेट परेश छगन पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मी साहेबांना विनंती करतो की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा। ॲडव्होकेट परेश छगन पाटील मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि 2 सायकल्स ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आल्या अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। ॲडव्होकेट परेश कदम पाटील सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक अक्षय पाटील साहेबांच्या शुभ हातून आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करतोय, ज्यांच्या माध्यमातून सायकल आणि सिरीज आणि ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देण्यात आली त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी जे पारितोषिक आहेत तेही दादांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत। सो पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत। सन्माननीय दशरथ मारुती पाटील यांचंही आपण या एका षटकानंतर तो सन्मान आपण या ठिकाणी करूयात। सेकंड ओव्हरला सुरुवात हलकीशी कडा होती, विकेट किपर बीट, परंतु बॉल चांगला होता, तिथे चान्स नव्हती, संधी नव्हती धाव कंप्लीट करण्याची। भावेश पाटील आहेत विकेट किपर, विथ द बॅट 11 धावा बनवल्या आणि आता विकेट किपिंग मध्ये असताना चांगलं कार्य करतोय पृथ्वी पाटील याचं दुसरं षटक, पहिला बॉल डॉट, धाव फक्त 7, विकेट गमावलं 2, राऊंड द विकेट। रिव्हर्स झाले, स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे गतीमध्ये थोडंसं फसवण्यात आलं। जसा रिव्हर्स झाला तसा फॉलो करत असताना बॅट्समनच्या फॉलो थ्रू जसा चेंज केला, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, तसा बॉल थोडासा बॉडी लेंथ वरती टाकताना तुम्ही बघितलं पृथ्वी पाटीलला आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल जिथे स्ट्रायकिंग एंड वरती आहेत समीर पाटील। आता ही फुल टॉस परंतु अटेम्प्ट करण्यात आला, सुंदर फटका, बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर, षटकार। होत्या दडपण वाढत चाललं होतं, लागोपाठचे 2 डॉट बॉल फेस केल्यानंतर हा षटकार महत्वपूर्ण ठरेल या मॅच मध्ये, कारण टीमची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने पुढे जाताना पाहायला मिळते 13। 72 धावसंख्येचं लक्ष्य मी तर म्हणेन अजूनही थोडंसं मोठंच आहे, परंतु त्या मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी असेच प्रत्येक ओव्हर मध्ये मोठे फटके यायला पाहिजेत। आता थांबून खेळतायत पण यू मिस आय विल डेफिनेटली हिट हा मेसेज देत असताना षटकाराचं प्रत्युत्तर पृथ्वी पाटीलच्या नावावरती विकेट, समीर बाद। स्विंगिंग यॉर्कर तुम्ही बघा, स्विंग करत असताना परफेक्टली यॉर्कर, बॅकलिपचा वापर करण्याचा खरं तर प्रयत्नही झाला नाही, तेवढा वेळच मिळाला नाही, कारण स्विंगिंग यॉर्कर, राऊंड द विकेट। आणि आम्ही सातत्याने तेच सांगतो की जेव्हा जेव्हा एखाद्या उजव्या हाताच्या बॅटरसाठी, जेव्हा उजव्या हाताच्या गोलंदाजाला यॉर्कर बॉल टाकायचा असतो ना, तेव्हा त्याच्यासाठी परफेक्ट साईड म्हणजे राऊंड द विकेट, आणि तेच केलं पृथ्वी पाटीलने। राऊंड द विकेटने बॉल परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर, तिथे बाद झाला समीर पाटील। आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय प्रणय पाटील। फिफ्थ प्लेस वरती आला प्रणय पाटील, विकेट 3 गमावला, धावा झालेल्या 13, या ओव्हर मधल्या अजूनही 2 बॉल बाकी। 72 धावसंख्येचं या मॅच मध्ये लक्ष होतं। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आला स्विच हिट अटेम्प्ट केला प्रणय पाटीलनं, परंतु त्याच्यासाठी वेगवान बॉल, थोडासा यॉर्करच करण्याचा प्रयत्न। याही वेळेला भावेश पाटीलची चांगली विकेट किपिंग, बॉलला त्यांनी स्टॉप केलं, तिथून आपल्याला पाहायला मिळतं डॉट बॉल। या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्यात, 1 विकेट, 5 बॉल फेकल्यात पृथ्वी पाटीलनं, आणि पुन्हा एकदा तयार। शेवटचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न, पण तो अपील केली जाते। अंपायर सांगतात की कदाचित ऑफ स्टंप वरती इम्पॅक्ट पडतोय, त्याच्यामुळे अपील फेटाळत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला। 13 for 3 बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे बी 7.50 करंट रन रेट न सध्या तरी या धावा आल्यात, परंतु आता रेकॉर्ड रन रेट जर तुम्ही बघितलं तर 29.50 आलात।
सुरुवातीपासून जर 15 पेक्षा जास्त धावा आल्या असत्या तर हा रिकॉर्ड रन रेट जो आहे तो खरं तर कमी होत गेला असता, परंतु वाढलेला दबाव, न येणारे मोठे फटके, पडणारे विकेट, त्यामुळेच हा रिकॉर्ड रन रेट आता वाढत चाललाय. म्हणजेच अजूनही 72चं लक्ष असताना सध्या तरी 13 धावा टीमच्या टोटल मध्ये, म्हणजे आपण 12 बॉल मध्ये आतापर्यंत विचार केला तर या मॅच मध्ये अजूनही 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा 59 आणि इक्वेशन जर बघितलं तर 29.85 जी आपण चर्चा करत होतो की त्या रेकॉर्ड रन रेटनं या धावा आता बनवायचे वीर तानाजी दापोडे बीला. सध्या मिशन तर इम्पॉसिबलच आहे, परंतु प्रयत्न केला तर क्रिकेटमध्ये सगळं काय घडतं बिघडतं. सुमित पाटील आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये, थांबून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर विथ द अँगल बॉल बाहेर वळत असताना राऊंड द विकेट उजव्या हाताच्या गोलंदाजाने हा बॉल टाकला सुजित पाटीलनं. टप्पा पडल्यानंतर बॅट बॉलची समाप्ती होत असताना कुळगाव बदलापूर वासियांना खरं तर एक आनंदाची बातमी आज पोहोचली असेल, कारण सध्या इलेक्शनची पार्श्वभूमी होती आणि आज खरं तर नगरसेविकांचा रिझल्ट लागला. त्यामधली भारतीय जनता पार्टीमधील सौभाग्यवती प्रणिता प्रशांत कुलकर्णी यांची कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. यस, दुपारी त्यांचं आगमन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सो त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. जरूर इलेक्शनची पार्श्वभूमी आहे, परंतु आज रिझल्ट लागेल. आपण मकर संक्रांती पार पाडली, जसा गोडवा तुम्ही एखाद्याला तिळगुळ देताना त्याच्याशी वापरला, यूज केला, तसा आता मतदान संपल्यानंतर तुमचे जे संबंध आहेत ते संबंधही टिकवा, कारण कधी कोण कोणाच्या कधी कामी येईल ना त्याचा नियम नाही. त्याच्यामुळे राजकारण सोडा आणि लोककारण करा. स्विचिटचा प्रयत्न, हा तिसरा बॅटर राहिला ज्याने स्विचिटचा प्रयत्न केला, परंतु जो दबाव वाढत चाललाय त्या दबावामधून आता बाहेर कसा पडेल त्याचा विचार करतोय तो, म्हणजेच बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे बी. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुमित पाटील आतापर्यंत 3 बॉल मध्ये त्यांनी एकही धाव खर्च केली नाही. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा ट्रान्स बदलला, परंतु टप्पा पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चौथा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट ज्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 3 डॉट बॉल आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही मेडन ओव्हर तुम्ही बघितला नाही. ज्या पद्धतीने सुमित पाटील बॉलिंग करतोय असं वाटतं की मेडन ओव्हर होऊ शकतो, परंतु इथनं समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग चांगली झाली, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला जाऊ दिलं नाही. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये जशी पोषक असणारी बॉलिंग त्याची राहिली ना, तसा पोषक असणारा जेवणी दररोज तुम्ही चाखता. खरं तर ते आणण्याचं काम सुमित पाटीलच करतात आणि सुमित पाटील यांच्या जेवणाला जशी चव आहे तशी तुम्ही बॉलिंग वरती त्याची पोषक बॉलिंग बघितली. आपण काहीशी सन्मान आहेत, बाकी ते करून घेऊयात. दशरथ मारुती पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन दशरथ मारुती पाटील साहेबांचा सन्मान या मंचावरती करण्यात यावा. मी या स्पर्धेचे मुख्य प्रणेते अक्षयजी पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान पूर्ण करावात. सन्माननीय दशरथ मारुती पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. भावेश पाटील यांचे मामाश्री आहेत दशरथ मारुती पाटील आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर नवनाथ पाटील उद्योगपती, नवनाथजी पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. भावेशजी पाटील यांचे भाऊजी आहेत, सो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आगरी समाजामध्ये जावयाला खूप मोठा मान आहे आणि तो मान आपण या ठिकाणी पूर्ण करत असताना जावयांना काय मान असतो तो वेल्याच्या जत्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल. विशेष मान. त्यानंतर किशोर माळी साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात.
मानकुलीचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट खेळपट्टू किशोर माळी साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. उत्कृष्ट क्रिकेटपट्टू किशोरजी माळी साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. एक काळ ज्याने मानकुळीसाठी क्रिकेट खूप चांगलं खेळलं आणि त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नंतर लक्ष्मण केनी साहेब, सन्मान्य लक्ष्मण केनी, हे सन्मान या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. परंतु आपण ऑन ग्राउंड ची स्थिती जर पाहिली तर खूप बिकट आहे. कारण मागच्या प्रिव्हियस मॅच मध्ये जशी आपण परिस्थिती बघितली होती ना, की ज्या ठिकाणी जय हनुमान पिंपळा संघासोबत खेळत असताना गावदेव वेली संघ खेळत होता. अवघ्या धावा जर आपण बघितल्या तर 15चं लक्ष्य होतं. या मॅच मध्ये 18 बांधल्या, परंतु ते टार्गेट चेस करायचं होतं वीर तानाजी दापोडे बीला, परंतु त्याच्यातल्या काहीशा धावा आता कमी केल्या जातात. स्विचिटचा प्रयत्न अक्षय पाटीलचा तो सक्सेसफुल अटेम्प्ट झाला. 5व्या खेळाडूने हा स्विचिटचा अटेम्प्ट केला, परंतु 5व्या खेळाडूंपैकी अक्षय पाटीलचा स्विचिट हा सक्सेसफुल तुम्ही बघितला. आणि एका बॉल मध्ये आता 50ची गरज. मिशन इम्पॉसिबल, फक्त फॉर्मॅलिटीज. स्विचिटचा प्रयत्न, परंतु इथनं 50 धावसंख्येच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय फसोय 7080 काफरोबा वेले सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात, कारण ज्या वेळेला ओपनिंग जोडीचा आपण विचार केला, भावेश पाटील बाद झाल्यानंतर न डगमगता ज्याने 32 धावसंख्या झटपट पटापट बनवल्या असा अल्पेश पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टीम वडपे अजूनही तुमचा कॅप्टन आलेला नाही. अप्पा एंटरप्राइजेस बोरोडी या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू महेश भोईर यांना ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. ऍडव्होकेट परेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हा सामनावीरचा पुरस्कार. चला अल्पेश पाटील मॅन ऑफ द मॅच साठी या. 32 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान त्याने आपल्या टीम साठी दिलं आणि ऍडव्होकेट परेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी पुरस्कृत करत आहोत अल्पेश पाटीलला. चला अल्पेश पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा, तुमचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चांगलं झालं काल अल्पेश ऍक्सिडेंट झाला नाही, नाहीतर काल तुझी मर्डर होती, आज खेळू शकला नसता. आमचे मास बिघडलेले. सध्या तर तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघता अल्पेश पाटीलला, या मॅनेजमेंट कमिटीचा एक मुख्य पिलर. या मॅनेजमेंट कमिटीला सपोर्ट करण्यासाठी त्याची खूप मोठी गरज या स्पर्धेमध्ये राहिली. त्याला दिला आपण मॅन ऑफ द मॅच खिताब. नेक्स्ट मॅच मध्ये वडपे संघ अजूनही आलेला नाहीये टॉस साठी. सो तुमचा काय डिसिजन असेल तुम्ही मॅनेजमेंट कमिटीशी कॉन्टॅक्ट करा आणि सांगा.